2 दिवसापासून सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि माजलगावचा तो प्रकार आहे। आमचे मेंढपाळ जे तरुण आहेत त्या तरुणांवरती हल्ला झालेला आहे। त्यांचं डोकं फोडण्याचं काम केलंय, त्यांना पूर्ण रक्तभांबाळ करण्याचं काम केलंय आणि तो सर्व प्रकार पाहून हृदयामध्ये खूप वेदना होत आहेत। आज 16-17 वर्षाची ती मुलं आहेत, गयावया करतायत, हात जोडतायत, नका असं करू, तरी पण समोरचे जे हल्लेखोर आहेत, हरामखोर, त्यांना मात्र दया येत नाही, त्यांना मात्र पाजर फुटत नाही, त्यांची डोकी फोडतायत, त्यांना रक्ताभंबळ करतायत। इतका अत्याचार, आणि हा अत्याचार कोणामुळे चालू आहे? ह्यांना संरक्षण कोण देतोय? ह्यांची हिंमत का वाढले? या सर्वाला जबाबदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार आहेत। गृहमंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा जर वचक असता तर ह्या गुन्हेगारांची इतकी हिंमत वाढलीच नसती। गेल्या अनेक वर्षापासून ह्या मेंढपाळांना संरक्षण मिळावं, ह्या मेंढपाळांना शस्त्र परवाना मिळावा याकरिता महाराष्ट्रातून अनेक वेळा मागणी झाली, पण त्यांना शस्त्र परवानाही देण्यात आला नाही, त्या मेंढपाळांना संरक्षणही देण्यात आलं नाही। आज आमच्या मेंढपाळ माता भगिनी असतील, त्यांच्या अंगावर कोणी हात टाकतोय, लहान लहान मुलांना ठेचायचं काम करतोय, तरीही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं आणि गृहमंत्र्याचं त्याकडे लक्ष का नाही? आज यूपीमध्ये असेल, आज दिल्लीमध्ये असेल, जे गुन्हेगार आहेत, जे खुनी आहेत, जे हल्ले करतायत, त्यांची घरं उद्ध्वस्त करण्याचं काम होत आहे। मग महाराष्ट्रात का नाही? ह्याचा अर्थ तुम्ही गुन्हेगारांना पोचताय, हा आमचा प्रश्न आहे। महाराष्ट्रात या मेंढपाळांवरती ज्यांनी ज्यांनी हल्ले केलेत त्यांची प्रथमतः घरं उद्ध्वस्त करा आणि त्यांना भर चौकात त्यांची कातडी सोडून काढा, त्यांना कायमस्वरूपी जेलमध्ये ठेवण्याची तजवीज करा। त्याच वेळी हे मेंढपाळांवरचे हल्ले थांबले जातील।